हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस खूप मोठा म्हटलं तरी आपल्यासाठी सुवर्ण दिवस आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टच्या दिवशी काय झालं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पण माझ्यापुढे असा प्रश्न पडला आहे की 15 ऑगस्ट आहे हा स्वातंत्र्य दिन आहे. पण स्वातंत्र्य दिन सर्वांसाठी आहे का? की आत्ता जे आत्ता जे घडतं आहे, जे मुलींविषयी म्हणा किंवा लेडीजविषयी म्हणा, तर त्याविषयी सर्व स्वतंत्र झालेत का? कारण की कसं भारत स्वतंत्र झाला म्हणून सर्व जल्लोष करतात, की लेडीज पण त्यामध्ये सामील होतं त्याच्यामध्ये, की खरंच भारत स्वतंत्र झाला आहे. पण भारत स्वतंत्र झाला याचा आनंद लेडीज घेतात, पण त्यांना तो घेऊ देतात का? जे सर्व होतं आहे हे यशस्वीच्या केसेस म्हणा, अशा खूपशा केसेस झालेल्या आहेत. तर या केसेस होतात आहेत. तर यामुळे लेडीजने स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे का? आणि स्वातंत्र्य दिन हा ती लोकांसाठी साजरा करते की नाही, आपला भारत देश स्वतंत्र झाला या उत्साहाने म्हणा, आनंदाने म्हणा साजरा करते. पण खरंच स्वातंत्र्य झालं आहे का? लेडीज अशा फ्री माइंड किंवा फ्री असं फिरू शकतात का? अशा ठिकाणी की जिथं त्यांना इच्छा असते जाण्याची, तर त्या फ्री एकटं जाऊ शकतात का? तर माझा हाच प्रश्न आहे सर्वांसमोर, की भारत झाला स्वतंत्र, पण स्त्रियांना स्वातंत्र्य आहे का जगण्याचं? जे यशस्वीचं झालं ते अजून कुणाचं होऊ नये यासाठी सर्वांनी खरं तर प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे असं की प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जिथंही अशा गोष्टी घडतात की अशी हिंमतच करतात की म्हणजे लेडीजला हात लावणं हे तर नाहीच चांगलं, पण हे जे केलं आहे हे किती घातक आहे आणि किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. तर मला असं शब्द नाही सुचत आहे बोलायला की हे सगळं जे होतं आहे हे थांबलं पाहिजे. आणि जे लोक ही हिंमत करतात, जे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजतात लेडीजला, तर यांच्यासाठी हा खरं तर धडा दिला पाहिजे सर्वांनी मिळून. का तर कसं, आज एकाने केलं उद्या दुसरा करेल. त्याला जी शिक्षा होणारी ती जगासमोर दिली पाहिजे. ते जे करतात, जे लेडीजला हात लावण्याची धमकी देण्याची म्हणा किंवा काही त्यांना स्वतःचं समजण्याची जी हिंमत करतात, त्यांना धडा दिला पाहिजे खरं तर. कारण की एकाला शिक्षा झाली तर माणूस म्हणतो भातावरनं शीताची परीक्षा आहे. तसं एकाला सर्वांसमोर जर शिक्षा दिली तर ते फायद्याचं होईल. कारण की दुसऱ्याची हिंमत होणार नाही की खरंच मी जर असं केलं तर असं होईल. त्याच्यामुळे सर्वांनीच मोर्चे काढून म्हणा किंवा कॅन्डल लावून म्हणा याचा अर्थ नाही आहे. जी शिक्षा होते ती सर्वांसमोर द्या, सर्वांना दिसू द्या की अशी अशी शिक्षा केली आणि असं असं होतं असं केल्यानंतर. त्याच्याशिवाय मनामध्ये भीती नाही राहणार की आपण असं जर केलं तर असं होऊ शकतं आणि हे लगेच होतं, सिरियसनेस आला आहे. तर हे असं झालं पाहिजे. तेव्हा आमच्यासारखे लेडीज किंवा मी, खरी गोष्ट आहे की आमच्यासारखे लेडीज, मी का म्हणते, कारण घराबाहेर पडताना हातात जीव मुठीत घेऊन ज्या जातात लेडीज, त्यांच्यासाठी खरंच तो स्वातंत्र्य दिन असणार आहे. तरी पण मनापासून मी सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आमच्या इथे आता 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन आहे, जे सर्वांसाठी आहे आणि आम्ही त्यामध्ये सामील होतो आहे हिमतीने. तर बघूयात काय करणार आहे आणि झेंडावंदन कसं होणार आहे. तर चला बघूया. आणि जे मी काही बोलले ह्याच्यावरती खरंच विचार करा. सर्व समाज जर सतर्क असेल तरच सर्व व्यवस्थित होईल आणि सर्वांनी पुढाकार घेऊन पुढे झालं तर सर्वांना स्वातंत्र्य मिळू शकतं. आणि सर्वांना स्वातंत्र्यात जगताना बघून सर्वांना छान वाटेल. हा पक्षी जसा उडतो तसं सर्वांना उडायचं, तसं जगायचं. तर चला बघूयात बागेश्रीमधला 15 ऑगस्ट. आणि समजा जर माझ्याकडनं काही चुकलं असेल माझ्या बोलण्यातून तर प्लीज, हे कसं लेडीज सपोर्टसाठी आहे आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी हे सर्व बोलले. जे आहे त्यात खूप चुकीचं असं काही नाही, खोटं असं काही नाही. जे आहे ते खरी गोष्ट आहे आणि हे खरं तर समोर आलं पाहिजे. यासाठी सर्वांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे, तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे कॅन्डल वगैरे घेण्यात अर्थ नाही. जिथे ही गोष्ट दिसते की जिथे लेडीजला त्रास दिला जातो किंवा काही इश्यू दिसतात, काही प्रॉब्लेम दिसतात, तर तिथे पोलिसांनी पण सर्वांनी सतर्क होऊन पुढे जाऊन या गोष्टीला तिथेच ठेचलं गेलं पाहिजे. आणि हाच खरं तर सोन्याचा दिवस असणार आहे. त्यामुळे बघा, सर्वांनी सपोर्ट करा आणि
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.